तर बीड जिल्ह्यात इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप आहे आणि याच मुद्द्यावर आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा लक्षवेधी मांडणार आहेत। शेकडो बोगस मृत कामगार दाखवून कोट्यवधींचा अपहार केला असा आरोप आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, दोन महत्त्वाच्या लक्षवेधी आहेत, याखेरीज अर्थातच धर्मस्वातंत्र्य विधेयक सुद्धा। नक्कीच आपण बघतोय लाघवी की दोन हे विधेयक तर आहेतच, त्याशिवाय धर्मस्वातंत्र्याचं जे विधेयक आहे त्याच्यावर कालच गदारोळ ऑलरेडी झालेला आहे। महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेल्याचं देखील आपण पाहिलं, कारण ठाकरेंनी थेट त्या विधेयकाला पाठिंबा दिला आणि बाकीच्यांनी मात्र त्याला विरोध केलेला पाहायला मिळाला। आता जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण विभागात कुठेतरी घोटाळा होतोय अशी एक लक्षवेधी देखील त्याच्यामध्ये आहे। त्याचं कारण हिरवा वाटाणा देतो असं सांगून पांढरा वाटाणा देण्यात येतोय आणि त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी याकडे लक्ष वेधावं। 135 रुपयांचा किलो प्रमाणे हिरवा वाटाणा मिळतो आणि 35 ते 40 रुपये किलो प्रमाणे पांढरा वाटाणा मिळतो। मग जर हिरवा वाटाणा देतोय असं सांगून पांढरा वाटाणा दिला जातो आणि हिरव्या वाटाण्याचं बिल घेतलं जातंय असं एक लक्षवेधी आहे, ती एक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आपण म्हटलं तसं ग्लोबल हॉस्पिटलची लक्षवेधी महत्त्वाची आहेच, कारण मुंबईमधलं ग्लोबल हॉस्पिटल हे सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटल आहे। या व्यतिरिक्त जर बघितलं तर महावितरण मंडळाने काही ठिकाणी घोटाळे केलेत असं काही जण आरोप करतायत, त्याच्यावर लक्षवेधी मांडण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त अजितदादांचं निधन हा विषय अद्यापही चर्चेला घेतलेला गेलेला नाही, आज देखील तो पुन्हा पटलावर आलेला पाहायला मिळतोय। संरक्षण, महिला बाल संरक्षण या संदर्भातला देखील एक विषय जो आहे तो मांडण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त जमिनी ज्या आहेत त्या चिबाड झालेल्या आहेत, तर त्या चिबाड जमिनी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने चांगल्या करायच्या यासाठी एक लक्षवेधी आहे, ती देखील मांडण्यात येणार आहे। असे विविध मुद्दे जे आहेत ते आजच्या या लक्षवेधीमध्ये मांडणार। खरं तर आजचा 16वा दिवस आहे आपण जर बघितलं तर अधिवेशनाचा, आणि या 16व्या दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांवर निधनावर चर्चा होणं अपेक्षित होतं, जी चर्चा झालेली नाही आहे। त्यामुळे सातत्याने आपण म्हणतोय की ही चर्चा आज तरी होणार का हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। या व्यतिरिक्त पाणी टंचाईचा अनेक ठिकाणी प्रश्न आहे तो तर घेतला जाणारच आहे। अनेक मुद्दे जे आहेत ते त्यामध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे हे सगळे मुद्दे आज कशा पद्धतीने पुढे येत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार विधान भवनात ते देखील महत्त्वाचं ठरणार आहे बघणं लागेल। भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।